ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची चिन्ह। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार दिल्लीमध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती। फुटलेल्या खासदारांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याची ही माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये फुटलेल्या खासदारांसोबत दिल्लीमध्ये गुप्त ठिकाणी बैठक। फुटलेले खासदार मिळून लोकसभा अध्यक्षांना विलीनीकरणाचं पत्र देणार असल्याची माहिती। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं ट्विट। अपना सपना मनी मनी असं खासदारांना 15 कोटींचा ॲडव्हान्स दिला जाणार, राऊतांचा मोठा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटणाऱ्या गटाला हवंय केंद्रात मंत्रिपद। संभाव्य बंडखोर खासदारांना मंत्रिपदाचा शब्द दिल्याची माहिती। 3 ते 4 खासदार मंत्रिपदासाठी अडून बसल्याची ही चर्चा। ठाकरे सेनेला संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्षाची मान्यता देण्याची मागणी, तसंच कोणत्याही वेगळ्या गटाला विशेषाधिकार न देण्याचीही मागणी। पुढील वर्षासाठी देखील पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीतून आदेश। ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल एवढा पिण्याचा साठा करून ठेवण्याचे निर्देश। राज्यामध्ये मान्सून लांबल्यानं चिंता वाढली। पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नाही। मान्सून सर्व दूर येईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन। माधुरी हत्तीण वंतारामधील वर्षभराच्या पुनर्वसनानंतर कोल्हापुरात परतण्यास सज्ज। माधुरी हत्तीण आता अधिक निरोगी असल्याची वंताराची माहिती। कोल्हापुरात अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्यास वंताराची तयारी। संचिता उगले आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप। पैशांच्या कारणांमुळे संचिताला टॉर्चर केलं जात होतं, तिच्या वडिलांचा आरोप। तर कामाच्या ठिकाणी संचिताचा मानसिक छळ होत असल्याचा तिच्या मावशीचा आरोप। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिका 20 जून पासून होणार सुरू। अमोल कोल्हे यांच्या मराठी वारसा यूट्यूब चॅनलवर सुरू होणार मालिका। पुरुषोत्तम अधिक मासात विठ्ठलाच्या दानपेटीत 9 कोटींचं दान। अधिक मासात 14 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। विठ्ठल रुक्मिणीच्या चरणांवर 81 लाख रुपयांचं दान। 5 महिन्यांनंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुलं। पहिल्याच दिवशी दर्शनासाठी उत्स्फूर्त गर्दी, मात्र ऑनलाईन नोंदणी नसल्यानं 700 ते 800 भाविक दर्शनाविनाच माघारी। सांगलीतील वेदांत बंडगर खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याबाहेर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। पती पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू।